चला झाली का तयारी? चला निघा बरं लवकर लवकर, चला उशीर होऊन राहिला. बापा बापा केवढी घाई आहे माहिती. पायापासून चढलो उठून. चला जा लागते जा लागते जा लागते. बापा 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 थांबा जरासं, मी काय म्हणते ऐका पहिले. असं काही आहेस का अजून राहिलंस का? सांग बा सांग, तू ऐकून घेतो. सांग ना काय म्हणून राहिली. मी राहिलं काय म्हणून राहिली, मी सांगून राहिली तर जरासं पाहिजे आता. चाललो तिथं तर जरासं जास्तच बोलू नका, कामापुरतं बोला. निरा मग तुमचं सुटलं का सुट्टेच निरा. एवढे भडे भाडे राहू नका. दोघे बापले का सांगून राहिली मी, पहिले ऐकून घ्या सर. निरा होले हो नका लो. बरं बरं कायचं होले हो, कोणी होले होले हो नाही लावत. तू आहे ना संघ आता, त्या समोरच बोलून राहिलो ना. तू आहे ना संघ, त्या मागं मागं बोलून राहिलं का? तू येऊन राहिली ना, मग होले हो नका लो म्हणजे तूही बोल. तुला काही बोलायचं असेल तूही बोल, पण पाहिजे जरासं बोलताना जरासं विचार करतो. असं म्हणजे आता बोल म्हटलं तर मग तुला मी सांगून राहिलो. जरासं पाहिजे, जरासं विचार करतो. मला समजते काय बोलावं लागते काही नाही, पण तुम्हाला नाही समजत ना. तुम्ही दोघे बापले सारखेच आहे ना. म्हणून सांगून राहिले. ते ना पाहत ते ना सारं बिलकुल ठरवलंय ते ना. तुमच्या लक्षात अजून नाही येऊन राहिलं, अजून तुमच्या लक्षात नाही येऊन राहिलं. पण मला मी बाई होई ना. बाईच्या गोष्टी मला बरोबर समजते. आमच्या बाईच्या गोष्टी माझ्या बरोबर लक्षात येऊन राहिलं काय होऊन राहिलं म्हणून. पण चालते ना, चला आता तुमची दोघांची इच्छा आहे तर मी येऊन राहिली ना. येऊन नाही राहिली का? पण जरासं पाहिजे असं म्हणून राहिली मी, जरासं हुशार राहायचं. त्या तिकडच्या बाया तुम्हाला माहित नाही ना. ते शांताबाई, ते पुष्पा माहित नाही तुम्हाला म्हणून सांगून राहिली. बाईच्या गोष्टी बाईला माहित असते. तर जरासं पाहिजे मग जरासं काय म्हणून सांगून राहिली. बरं बरं चलते ना. चल मग, चल बरं, चल. उशीर होऊन राहिला मग काय पैसे आणि ते वाट पाहून राहिले असतील ना. गावातल्या गावात एवढा उशीर बरोबर आहे का? चल बरं चला चला पाहिजे फक्त जरासं. बाबू चल रे. तर व्हा ना तुम्ही, व्हा समोर, व्हा निघा तुम्ही बाहेर. कुलपगिल लावतो मी, लावून या लागेल का सर, बंद करायला लागेल का? मागच्या पुढचे दार वगैरे सारे मी बंद करून येतो. निघा तुम्ही बाहेर. आमची दारं लावले मी, सारं लावलं. तिकडचंही लावलं, कोठ्याकडचंही लावलं. हे समोरचं दार राहिलं फक्त. खिडक्या सारं पाहिलं मी. ये तू आता, चल बरं लाव बरं कुलूप. चल. चला बाप्पा चला. राम राम हो सीताराम भाऊ. राम 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 राम. कुठं कुठं म्हटलं? पूर्णच्या पूर्ण फॅमिली कुठं? काही गाव घ्यायला चालले काही? लग्न गिग्न नाही का कोणाचं? तयार घ्यार होऊन बिलकुल म्हणजे असं एकदम. कुठं बा कुठं? हा भेटलाच काय आता इथं? चौकशा कर ना, जास्तीच्या चौकशा तर असते. लग्न गिग्न नाही, चाललं जरासं काम आहे, जरासं इकडे चाललो होतो. चला हो चला, उशीर होऊन राहिला ना. बाप्पा मला घरात लय म्हणलं उशीर होऊन राहिला उशीर. चला ना आता गोष्टीच करत उभे राहते का? चल ना, चल चल. बरं भेटतो मी, मग भेटतो ना. आता जरासं टाईम नाही आहे, उशीर होऊन राहिला जरासं. मग भेटतो मग. बोलू मग भेटतो मग. असं असं बापा 2 मिनिटं बोलायला टाईम नाही आहे. चालले कुठं पण तुम्ही? गावात म्हणता तुम्ही, चालले कुठं? काही कार्यक्रम आहे का कोणाच्या घरी? बाप्पा तेवढ्या चौकशी आहे रे. त्या मंदिरात बसला असते इथं, निरा बसला राहते हा माणूस. वावरा गेला जाते का नाही, कामा करते का नाही काय नाही. इथं बसते ना, मग माझ्या भाजीच्या दुकानात येऊन बसते. निरा डोकं खराब करते. तर गावाची चौकशी असते त्याला. चला ना हो, चला ना. हे तर कांता काकू दिसून राहिली. बाबा कुठे चालले? सारेचे सारे तयार गियार होऊन साडी घेऊन. बाबा भली तर कांता काकू भलीच तयार झाली. कुठे चालली बाबा? कांता काकू, कांता काकू. बस हेच राहिलं होतं आता. चला ना हो, चला ना. वा बरं पुढं. दफा का दोघीच्या दोघी? त्या मंदिरात आले होते का? दर्शनाला आले होते का? नाही बाई. नाही हो, इथे ब्लाऊज टाकायचे होते शिवाले. मग तिला घेऊन गेले मी तिकडे. येता येता मला काय म्हणे, मंदिर मस्त आहे म्हणे, चल ना म्हणे अंदर. म्हणून मग त्याला इकडे घेऊन आली होती. मंदिर दाखवायला आणलं होतं. मग तुम्ही दिसले नाही. कुठे चालले हो? बाप्पा साडी गिरी भली मस्त घातली, तयारी करून बिलकुल. सारे जसं कुठे चालले हो? आता नाही सांगत मी तुला, सांगतो ना मग सांगता. उशीर होऊन राहिला मला. चल जाऊ दे बरं आता. चला नाही काकू बापा, मला सांगत नाही का हो? सांगू कुठे चाललं म्हणून राहिली बापा. एवढे 2 मिनिटं बोलायला टाइम नाही तुमच्याजवळ. नाही बाई. बापा नाही, तुला सगळ्या गोष्टी सांगायला लागते नाही मायावाले. मी कुठे चालली, काय करून राहिली. चला हो, चला. चल ना, तूच तर गोष्टी करून राहिली. चल बरं. वा तुम्ही पुढं येतच ना मी. वा तुम्ही. बापा मला काय घर माहित नाही का? जा तुम्ही. काय तर इथंच टाईम करतं काय मग? चल ना, सांगत जाऊ ना. बरं वाटते का असं एकटं जायला? चल बरं. कुठं चालली का? सांगत जाऊन बरं नाही वाटत. नसून तसं सांगून येऊन राहिले काही. विचारून राहिले, सांगून येऊन राहिले ना. सांगून येऊन राहिले. बरं चल ये मग, लवकर ये. कांता काकू मी एक गोष्ट ऐकली, ते खरी आहे का? तिकडे तुम्ही चालले तुम्ही? मी कायची गोष्ट ऐकली होती? काय ऐकलं ते? तुम्ही पुष्पा काकूच्या घरी चालले काय? मी ऐकलं जर असं काही लग्न गिग्नाचं तुमचं चालू आहे असं तसं जर असं ऐकलं मी. बरोबर आहे का काकू? बापा इले समजलं का? इले कसं समजलं? म्हणजे ह्या सारे इकडे सारेला माहिती आहे ह्या गोष्टी. सारेच माहिती आहे. माझ्या घरात ह्या 2 माणसाला माहिती आहे, फक्त मला माहित नाही. सांगा आता, इले माहिती आहे ना, मंजीला माहिती आहे. सांग मलाच माहित नाही फक्त. नाही का तुला कोणी सांगितलं? कोण सांगितलं तुला?
बापा मलाच काय साऱ्या गावालाच माहिती आहे, साऱ्याला माहिती आहे ना. ऐकलं होतं मी, लगेच झालं मी ऐकलं. आता मला तुम्ही दिसून राहिले तर मी असं ऐकलंय की ते पुष्पा काकूच्या घरी आज पाहुणे येऊन राहिले असं तसं, तर आता मला समजलं. असं तुम्ही होते पाहुणे नाही, मग तुम्ही चालले तिकडे. नाही बी का साऱ्या गावाला माहिती आहे नाही. असं म्हणजे यानं पहिलं सारं ठरवून ठेवलं होतं. असं असं बापा साऱ्या गावालाच माहिती आहे. मला तर सारंच माहिती आहे त्याच्या घरी स्वयंपाक काय काय ते सारं माहिती आहे मला. गुलाबजामुन येणं दिले ना आणून. येणं सांगितलं मला पाहुणे घेऊन येऊन राहिले म्हणे त्याच्या घरी गुलाबजामुन नेऊन द्या लागते म्हणे. येणं दिले ना आणून मला, म्हणून तर मला माहिती आहे. म्हणून ते विचारून राहिले मी का तुम्ही तिकडे चालले का म्हणून. मी जरा असं ऐकलं होतं पण मला खोटंच वाटलं. का हो कसं काय हो? बापा बापा पुष्पा काकूच्या घरी नाही बाई आमच्या समोर निरा मग तुम्ही असं दाखवता बापा की भलंच असेल तुमचं पटतच नाही का हो? आम्हाला निरा मॅटच समजता तुम्ही. मला तर लस मॅट समजता बापा तुम्ही का एवढी मोठी गोष्ट मला सांगावं नाही वाटली नाही हो तुम्हाला. तुम्हाला सांगितलं नाही म्हणते काय सांगू आता येईल. मला तर माहित होतं माझ्या पहिलं मला वाटतं माहित होतं साऱ्या गावाला माहित होतं मलाच माहित नव्हतं ना. सांगायचं काय झाल्यावर सांगितलं असतं. सांगायचं काय आहे पण का तरी पण मला म्हणजे नवलच वाटून राहिलं ना. कसं काय म्हणजे तिथं म्हणजे ते रिंकूल तुम्ही सोडून करून नव्हतं तुमच्या घरात. नाही हे तर जगातलं म्हणजे लय मोठं आश्चर्यच आहे बाबा. साऱ्या गावाला आश्चर्याचा धक्का बसून कांता काकू पहा तुम्ही. गावाला बसून धक्के बसून नाही बी धक्का तर मलाच बसला. सगळ्यात पहिला धक्का मलाच बसला ऐकल्या बरोबर. काय सांगू मी आता माझ्या मनात काय सुरू आहे काय नाही कशी चालली मी कशी काय चालली म्हणजे मी कसं बिलकुल मनात दगड ठेवला एवढा मोठा आणि कशी चालली बापा. अजून त्याला आगीत ते लोटून राहिले आहे अजून. इथं बरोबर चला म्हणजे चालली हो मी. नाही काकू का हो मग तुम्ही आता तिच्या त्या काकूच्या घरी चालल्या पुष्पा काकूच्या घरी का तुम्ही बोलणं गेलं सुरू केलं का मग तिच्या संग भांडणं गिणं सरले का मग तुमचे. नाही बाई बापा म्हणजे किती किती विचारतो. तुला म्हटलं ना मग सांगतो म्हटलं आता जाऊ दे मला गेले ते बापल्या पुढं अजून कल्ला करतील मला. चल बरं मग सांगतो तुला मी. काकू लयच भोळे आहे बापा तुम्ही ते दोन तुमचं तर पोरगं बापा काका तर लयच भोळे आहेत बापा. साऱ्या गावाला माहिती आहे किती भोळे आहेत म्हणजे देवधर्मी माणसं आहे बरोबर पाहिलं ते ना का हो याच्यासाठी म्हणे होते नाही हो. आता माझ्या लक्षात येऊन राहिलो याच्यासाठी म्हणे लय दिवसात सुरू आहे बरं तेच लय दिवसात सुरू आहे तुम्हाला माहित नाही. मी गेली होती ना साफसफाईसाठी मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का. घराची साफसफाईसाठी मी गेली होती त्या त्याचं बोलणं मी ऐकलं ना. आम्हाला गावातलाच पाहिजे. दूरचा गावातला म्हणजे गावातला म्हटलं म्हणजे असं जवळचाच पाहिजे. मी माझ्या आई वडिलांना सोडणार नाही त्याचं मला करायला लागेल माझ्या जबाबदारी आहे माझी नोकरी आहे असं तसं. वावरवाला पाहिजे वावरवाला नोकरीवाला बापा नोकरीवाला नसलं चालते म्हणजे वावरवालाच पाहिजे असं तसं पाहिजे. ते लय ठरवून ठेवलं तर बरं हे सारं पहिल्यापासून ठरलं होतं त्याचं काकू. आता लक्षात येऊन राहिलो एक एक गोष्ट. नाही बी का ह्या येणं बरोबर काय रिंकूचं पहिलेच होतं काय रिंकूनं ठरवलं होतं नाही हो. रिंकूच्या मायनं ठरवलं तरी असं वाटतं मला बरोबर मायलेकीन ठरवलं होतं ना. आणि शांता काकू माय बी सांगू शांता काकू आपण म्हणतो बापा शांता काकू अशी शांता काकू तशी पाय बरोबर. असं असते तुमच्यापर्यंत हवा तरी येऊ दिली काय बरोबर त्यानं अभिजितले बरोबर त्यानं हे घेतलं. त्याच्याकडून करून घेतलं मी ते ना असं वाटून राहिलं मला. जात लागूनच बापा माझ्या हातात आहे ते. हे दोघं बापले त्याच्या समोर मला चालते का ते बोल तरी देते का मला. काही बोलत नाही मला तुम्हाला वाटतच नाही बी की कांता काकू असेल कांता काकू तशी काही नाही. मला जर ऐकायला लागते काही चालत नाही नाही ते काही असं बापा पण पाहू का केवढं बिचारे म्हणजे त्यानं तुमच्या संग बोलत नाही तुमच्या संग एवढं भांडण आहे तरी त्याची हिंमत पहा बरं. तुमच्या पोराले बिलकुल म्हणजे त्यानं असं बिलकुल म्हणजे त्याच्याकडून करून घेतलं ना. आज तुम्ही त्याच्या घरी पाहुणे पाहायला चालले म्हणजे मला तुला आश्चर्य वाटून दिलं बापा. नाही मला तर जशी चक्कर येऊन राहिली मला जशी म्हणजे मी विचार करून करून असं म्हणजे माझ्या डोकं नुसतं काला झाला माझ्या डोक्यात. नाही बिन सांगा आता मग तुम्ही चालले मग तिथं नाही असं काय करू बापा आता माझ्या हातात आहे का काही नाही ना सांगून राहिलं ना. माझ्या काय झालं मोठा दगड ठेवला चालले तर पाहतो आता काय होतं काय नाही तर माझ्या संग बोलते की नाही बापा त्या. कसं बोलते काय बोलते पाहिजे चालली मी सारा आता काय ठरवलं ते ना कसं ठरवलंय त्याच्या मनात काय आहे त्याच्यासाठी चालली मी आता. काकू एवढे बापा तुम्ही पोराची आई होय ना पोराची आई सर करा. बिलकुल गेल्यापासून तिथं पा पहिले पाठ घेत पाणी घेणी टावेल गिवेल साबण गिबन हाय की नाही सारं सारं पा बरोबर. जेव्हा जेवायचं पोहे घे सारं बिलकुल म्हणजे जसं असते. त्याच्यावर नुसतं परीक्षा होते चाललं ना तुम्ही आता सारं पाहता बरोबर घ्या तुमच्या हातात. त्याने केलं त्याला करायचं होतं ते आता इथून पुढे तुमची बारी आहे घ्या सर तुमच्या हातात घ्या. ते पोरगी काय तुमचं पोरगं थोडी तिथे जाणार आहे ते पोरगी येणार आहे तुमच्या घरी. तुम्ही सासू आहे विसरू नका सासू आहे तुम्ही. बरोबर बोलते मंजू बरोबर बोलते मंजू आपल्या हक्कासाठी आपल्याला लढायच लागते. आता नाही करणार तर मग कधी करा तुम्ही. आता ते पोरगी येतेच तुमच्या घरात पाहा ना तुम्ही. येतच ते जर तुम्ही चालल्या एवढं ठरवलंय तर ते आता होतच ते लग्न होईल ना होऊ द्या ना झालं पण आता सारं पाहता तुमचं पुढचं तुम्ही जे म्हणाल ते व्हायला पाहिजे असं ठरवा बिलकुल. नाही बापा सांगत पहिलेच माझ्या डोक्यात निरा काला झाला माझ्या डोक्यात. काळीच तसं घट्ट केलं मी आता पाहिजे अजून मला काय सांगून राहिलं माहिती नाही बरोबर सांगून राहिलं नाही बरोबर सांगून राहिलं. मला खरंच समजत नाही बापा माझ्या डोक्यात बंद झालं ना काही समजा विचारच नाही होऊन राहिलं माझ्या. चल म्हटलं चालली उठली मोठी साडी गेडी घातली चालली मी तर. नाही तर मला पास लागत जरासं सारं मला माझ्या हातात घ्या लागत लय झालं त्याचं. ते जे करायचं त्यानं केलं ते बरोबर आहे तुमचं माझ्या पाहिजे बापा आता मला तर करायच लागत मला भांडायचं लागत माझ्या घरासाठी माझ्या लेकरासाठी मला भांडायच लागत.
हा ह्या कोण आहे बाबा हा म्हणतील तसंच येईन का सारं मला पाहायला लागेल ते मी पाहतो ना सारं पाहतो तसं असं आहे नाही. अरे बापरे, हे तर म्हणजे खरंच आहे ना, लय मोठा आश्चर्यच आहे. हे तर गावाला धक्काच बसणे गोष्ट ऐकली तर. हे लग्न जर झालं तर बापा बापा, हां लय मोठा धक्का आहे या गावासाठी. असं आहे नाही मग. बरं बरं, आता आलं लक्षात. हां सारं लक्षात येऊन राहिलं आता. म्हणूनच सारं तेरी बी चूप मेरी बी चूप, हां चुपचाप सुरू आहे सारं. म्हणून त्या बापले गेले 2 मिनिटं बोलायला टाईम नव्हता. हां इथल्या इथं जायचं होतं ते तर काय 2 मिनिटं बोलूनच शकलं, पण सांगणार नाही कोणाला. आता माझ्या कानावर पडलं ना, आता मी ऐकलं बरं झालं मी इथं बसलाय म्हणून. हा, चल बाबा चल गेले ते पुढं थांबले असतील माझ्यासाठी तर पाहिजे जरासं हा काय आपण काय म्हणजे कसं लिहायचे पेचे आहे काय हा आपण पोराचे आई वय आपण आणि ते त्या दोघी माहिली की आणि ते शांता काकू हा लय हुशार बायका आहे बरं त्या हा लय आहेत त्या पाहिजे जरासं सांभाळून घे जा बाबा काय होतं आणि काय नाही अजून पोरगी आलीच नाही माझ्या घरात नाही बी असं पहिलाच दिवस आहे आता झाली मी तिथं हा अजून पुढं पुढं काय काय होतं आणि काय नाही लय डोक्याला ताण आहे बाबा लय डोक्याला ताण आहे राम 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 सीताराम भाऊ, राम राम या या. राम राम सीताराम भाऊ, राम राम. अभिजित ये. राम 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 राम. शांताराम भाऊ हे दोघंच दिसून राहिले. हां कांताबाईनी दिसून नाही राहिलं सांग. विचार ना, हां आल्या नाही का म्हणून. सीताराम भाऊ तुम्ही दोघंच दिसून राहिले. दोघंच आले का तुम्ही? कांताबाईनी नाही आले काय? आहे ना बापा, आहे ना, येऊन राहिली ना. ती कोणीतरी भेटलं तिला, ते बोलून राहिली जराशी, बाया भेटल्या तिला तर येऊन राहिली ते. असं असं तेच म्हटलं दिसल्या नाही. मला वाटलं का आल्याच नाही का म्हटलं. ये ना मग, ये ना, पाय घे धुवा ना, हात पाय धुवा या. आता हातपाय आणि गीतपाय काय धुवा लागते. कुठून आलो आम्ही? आमच्या घरातून उठलो आणि तुमच्या घरी आलो. हातपाय गीतपाय काही धुवत नाही, चांगलेच हातपाय. ते बरोबर आहे म्हणा. पण आता एक असते ना बा, आता पाहुणे येऊन राहिले म्हटलं. आता म्हणजे आता पहिल्यासारखं नाही ना आता. आता तुम्ही बा आमचे आता पाहुणे आहे, तुम्ही आमच्या घरी तुम्ही पाहुणे म्हणून आले ना आज. म्हणून मग म्हटलं बा काही असं हे नाही राहिलं पाहिजे म्हणून सारं मग पाठ गीट पाणी गिनी साबण गिबन सारं ठेवलं. बाबा धुणारे हातपाय धुणे येणं नाही काका, पाय गिनी धुवत चांगलेच आहे ना, पाय घरून नसता आलो आता. ओ माय भाऊ आले ते बाबू येणार रे येणार अंदर येणार ते कांता नाही आली का रे बाबू आई नाही आली ते काकू आहे ना, आई आहे ना, येऊन राहिली ना. ते कोणीतरी भेटलं होतं बोलून राहिली होती तर मग तुम्ही जा म्हणे पुढं, येतो म्हणे मी. आली हो कांता येव धुवा ना हातपाय गितपाय हा साबण गिबन ठेवले घ्या हातपाय गितपाय धुवून घ्या आणि या घरात बापा थाटपाय यायचा नीरा म्हणजे असं दाखवून राहिले का बस जसं ते नाही बे बाबा धुताना हातपाय गितपाय धुतो हे साबण नाही चालत बापा मला कोणती साबण आहे नाही बे दुसरे साबण वापरले तर माझ्या अंगाला खाज येते बापा हातापायाले नाही मला फक्त संतूर साबण चालते बे हे कोणती साबण आहे सांग मला बी त्या संतूर साबणाशिवाय चालत नाही दुसरी साबण मी हाताने लावत दुसऱ्या साबणले नाही सांगू मग कोणती साबण ठेवली हो लक्ष दिसून राहिली मी सांगू तुला संतूर साबण पाहिजे होती का नाही आम्हाला काय माहिती नाही आमच्या घरी आम्ही संतूर हेच वापरतो लक्ष साबण सांगू नाही बाबा मी तर त्याच्या जवळ गेली जरा हातही लावला तर असं मग खाजते मला का बस निरा वापरत नसते मी दुसरी कोणती साबण सांग बाई राहू दे बाबा तसेच हात धुतो मग पाय वाटा मग हात तर धुवा जरा हात की धुणं हात धुवायला काय होतं अंग धुतलं तर मग होत असून तुला त्रास पण आता हात धुवायला त्रास होते नाही बाबा नाही असं आलतू फालतू साबण तर मी हातही नाही लावत माझी संतूरच असते संतूर शिवाय तर मी बिलकुल म्हणजे पाहते मी साबणाकडे पाहिलं तरी मला त्रास होते मला संतूरच पाहिजे बाबा असं संतूरच पाहिजे हो बरोबर आहे ना बरोबर आहे नाही ते साबण आहे का ते जरा आपण टीव्हीत पाहतो ते ॲडव्हर्टाईज नाहीत का तुम्हारी उम्र से तुम्हारी त्वचा से तुम्हारी उम्र का पता ही नहीं चलता ते पोरगी येते धावत धावत मम्मी म्हणते हा ते साबण आहे का नाही बे म्हणूनच कांता तू एवढी चांगली दिसतो सांग वाटते का बी रे हा त्या पोराचं लग्न आहे असं वाटतच नाही ना त्याकडे पाहून नाही बे असं संतूर लावत होतो नाही सांग बे नाही बे मग आता नाही ना संतूर साबण आता नाही तर नाही मग साबण आता तुम्हाला काय माहित मला संतूरच पाहिजे म्हणून नाही तर नाही आता राहू दे ना आता तसेच धुतो मी हात मग चल बे चला मग धुवा हात पाय घेत चला अंदर मग संतूरच साबण पाहिजे म्हणते का कांता बरोबर आहे ना मग म्हणून तर सीताराम भाऊ म्हणते सुंदर मनामध्ये भरली त्या नावाने घेतलं का त्या दिवशी उखाण्यात नाही बी आता समजलं मला का तू एवढी चांगली कोण दिसतं म्हणून असं संतूर साबण वापरतो तू नाही आम्हाला माहित नव्हतं बी संतूर साबण एवढी चांगली आहे म्हणून शांता वहिनी संतूर साबणचाच कमाल येतो. बरोबर आहे तुमचं. नाही बापा मला हसून राहिले माझ्यासाठी चांगलं बोलून राहिले की गंमत करून राहिले मला समजतच राहिलं आईचं समजतच नाही मला बापा ही काय शांताबाई हा काय म्हणून राहिली मला बरं चला ना, आता इथंच बरं लागते अंदर बसून ना, चला आता. हो चला चला. जरासं कमी बोल ना. काय हो तुम्हारी उम्र से तुम्हारी त्वचा का पता है तुम्हारी त्वचा से तुम्हारी उम्र का पता ही नहीं चलता नसन तसं काय तू जास्त गोष्टी करून राहिली राग आला तिले माहित आहे काम कसं आहे म्हणून संतूर साबण नाही असं नाही तसं नाही एवढं जास्त बोलायला लागते. जर कामाचं बोलणं कमी बोल जरासं समोरचा माणूस तर पाय काय तर काम काय सुरू आहे तुझे काय सुरू आहे हसून राहिली आणि तिला अजून हे करून राहिली अजून ती उचकून राहिली संतूर साबण वापरते असं करते तसं करते काय शांता तू सांगा आम्ही मैत्रिणी आम्ही बोलत नाही याच्यापेक्षा बोलतो आम्ही तुम्हाला काय माहिती
म्हणून तिला बोलली मी आमच्या मैत्रिणी सवय तुम्हाला काय लागते जा अंदर पाणी गेले ना जा बसा पण शांत आता इथून सुरुवात झाली आहे. आता एका साधनावून झालं, आता अजून लई गोष्टी राहिल्या बाकी. मग तू ते काही बोलून तू काही बोलशील, सर काम बिघडून टाकशील ते. एवढं सगळं आता जोडून आणलं, सर काम बिघडून टाकशील ते तू बोलून बोलून. मी काय बिघडतो बाबा मी काय बिघडणार आहे का मी चांगलं करणार आहे सारं चांगलं करतो मी पाहतो मी आता असं कसं बिघडते कोण नाही बिघडत होते सर चांगलं, तू जरा तुझ्या बोलण्यावर कंट्रोल ठेव. कायचं काय आणि काय बोलून राहिली तिला म्हणते ते सुंदर मनामध्ये भरली नसन तसं. ते तुमचं बायकाचं तिकडे ठेवा तुम्ही. ह्या पाहुणे ते नाही पाहिजे. इथं पाहुणेसारखे पाहुणे आले ते तुम्ही जरासं असं पोरीकडच्या सारखं वागा जरासं. काय भाई हे फिती फिती दात काढून राहिली तिला म्हणून राहिली सुंदर मनामध्ये भरली आणि तुम्हाला तसं तुम्हाला उमरा का पता नाही चलता नसन तसं. ह्या गोष्टी करायच्या नाही. आता ते तुम्ही तुमचं बायकाचं तिकडे इथं नाही पाहिजे त्या गोष्टी. बापा हे काय झालं एवढं तुम्हाला काय राग आला एवढं तुम्ही दोघं काय करून दिली बापा इथं अक्का बस नव्हती त्याजवळ मी तर अंदर जाऊन बसली ना सांग विचारे नाही मी पाहिलं मी गेली तिथं जशी उभी राहिली बोलली ना ते माझ्या संग माझ्याकडे पाहून राहिली माय मी काय चाल ना तू असली तर बोलतो मी तिथं बसून जराशी नाही बसली तिच्या जवळ बाहेर काय करून राहिली तुम्ही दोघं दोघी चला बरं अंदर इथं चाललीच होती हे एकच काही नका सुरू राहते बापा भलं जाऊ इतकं बारीक लक्ष ठेवते हो का बस निरा हसू नका म्हणते बोलू नका म्हणते तुम्ही सांगा आता कसं काय आता जाऊ का अंदर बसू का नाही बसू तिच्याजवळ नाही मी सांगा म्हणते तिच्या संग असं नको बोलून तसं नको बोलू म्हणते मला शिकून राहिले मी चुपचापच बसतो बापा तुम्हीच बोला काय बोला लागते तर मी चुपचापच बसतो आता पाय कशी उलटी बोलून राहिली. तुमचे भांडण मग करे बापा अक्का जाऊ बस बरं तिच्या जवळ तू येऊ नको स्वयंपाक खोली तिच्या जवळ बसतो जे पण ते आपल्या घरी आहे तिच्या जवळ बस तू सारे मी करतो जाय बरं पाय बरं